खरं म्हणजे नाना पटोले या कृतीची अपेक्षा नव्हती. काँग्रेसमध्ये देखील काय, दिल्लीमध्ये काय त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती. पण त्यासाठी देखील मोदीजींचं नाव घ्यावं लागतं, कारण बाप बाप ही होता है. विधानसभे में जनता ने दिए उनको झटके और काँग्रेस 16 पे लटके. देशाचे प्रधानमंत्री खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे, पावित्र्य आहे, हे राखलं पाहिजे हे त्यांना माहित आहे. पण मला वाटतं का अगदी झाले आज माहित नाही ते, म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे नानांकडून अशी या कृतीची अपेक्षा नव्हती. मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काय, दिल्लीमध्ये काय त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती. म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे, म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का. पण त्यासाठी देखील मोदीजींचं नाव घ्यावं लागतं, कारण बाप बाप ही होत आहे. आणि म्हणून मी एकच सांगेन की विधानसभे में जनता ने दिए उनको झटके और काँग्रेस 16 पे लटके. आता तेवढं ह्याच्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये देखील महायुतीने दाखवून दिलंय की या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं त्यामध्ये देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राला जी मदत केली ते डबल इंजिन सरकार म्हणून, मग एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे पैसे दिले, किंबहुना शेतकऱ्यांना देखील जे काही योजना दिल्या आणि त्यामुळेच हे लँडस्लाइड मॅन्डेट मिळालंय. आणि म्हणून मी एकच सांगतो की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा एकेरी उल्लेख करणं हे देखील खरं म्हणजे नियमाला आणि जी काय आपली परंपरा आहे त्याला धरून नाही आहे. आणि त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांचं आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. जसे काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची बदनामी करतात. आता नाना पटोलेंनी, आणि त्यामुळे ते चर्चेत येतात आणि म्हणून नाना पटोलेंनी देखील प्रधानमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा मला वाटतं हा केविलवाना प्रयत्न केलेला.